केसांच्या दुप्पट वाढीसाठी घरामधील फक्त 2 ते 3 गोष्टींचा वापर आजपासूनच करायला सुरुवात करा आणि यामुळे तुमची केस गळती देखील कायमची बंद होईल आणि त्यासोबतच केस अगदी सिल्की, स्मूथ आणि शायनी होण्यासाठी मदत होईल. आणि जर का तुम्हाला अकाली केस पांढरे होण्याची समस्या वगैरे असेल तर ती देखील हळूहळू कमी होण्यासाठी तुम्हाला मदत होणार आहे. त्यासाठी आपला हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून तुम्हाला देखील तुमच्या केसांवरती अगदी 100% रिझल्ट भेटेल. कारण या व्हिडिओमध्ये मी संपूर्ण प्रोसेस अगदी स्टेप बाय स्टेप तुमच्यासोबत शेअर करणार आहे. आणि जर तुम्हाला या रेमेडीचा थोडा जरी फायदा झाला तरी ही रेमेडी तुमच्या मित्रपरिवारासोबत शेअर करायला अजिबात विसरू नका. आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लगेचच सबस्क्राईब करा. आणि सोबतच तुम्ही आपला हा व्हिडिओ नक्की कोणत्या गावामधून किंवा मग कोणत्या शहरामधून पाहताय कमेंटमध्ये सांगायला अजिबात विसरू नका. चला तर मग आपल्या अमेझिंग अशा व्हिडिओला आपण आता सुरुवात करूया. बघा, आपली पॉवरफुल अशी रेमेडी बनवण्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला इथं रोजमेरीचा वापर करायचा आहे. आणि आपली ही जी रेमेडी आहे ती 100% ट्राईड आणि टेस्टेड आहे. आणि बघा, आता बऱ्याच वेळा मला प्रश्न विचारला जातो की रोजमेरी नक्की काय असते. तर इथं मी तुम्हाला दाखवले रोजमेरी काही अशा प्रकारे दिसत असते. आणि जर तुम्हाला ऑफलाईन रोजमेरी कुठेही मिळत नसेल तर मी तुम्हाला लिंक प्रोव्हाइड करते, तुम्ही तिथून देखील नक्कीच परचेस करू शकता. इथं तुम्ही बघू शकता मी ड्राय रोजमेरीचा वापर करत आहे, पण जर तुमच्याकडे झाड वगैरे असेल ना तर तुम्ही फ्रेश रोजमेरीचा वापर देखील या रेमेडीसाठी नक्कीच करू शकता. आणि बघा, सध्या इंटरनेटवरती सगळीकडे रोजमेरी वॉटर खूप जास्त व्हायरल झालेलं आहे आणि हे तुम्ही देखील पाहिलेलंच असेल. पण आपल्याला हे रोजमेरी वॉटर विकत वगैरे अजिबात घ्यायचं नाहीये, तर हे वॉटर आपण आज घरच्या घरीच बनवणार आहोत. आणि त्यासाठी तुम्हाला जास्त मेहनत देखील करण्याची अजिबात गरज नाहीये. बघा, यासाठी आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा एक जाड बुडाचं स्टीलचं भांडं घ्यायचं आहे. लक्षात ठेवा, इथं फक्त स्टीलच्या भांड्याचाच वापर करायचा आहे, अल्युमिनियमच्या वगैरे भांड्याचा वापर अजिबात करू नका. आणि त्यानंतर साधारणतः 1 ग्लास एवढं फिल्टर केलेलं पाणी आपल्याला या भांड्यामध्ये ऍड करायचं आहे. खाऱ्या पाण्याचा किंवा मग बोरिंगच्या पाण्याचा वापर या ठिकाणी अजिबात करू नका. आणि त्यानंतर साधारणतः 2 चमचे एवढी रोजमेरी आपल्याला या पाण्यामध्ये ऍड करायची आहे. बघा, रोजमेरीमध्ये अशी काही पोषक तत्व असतात, असे काही पोषक घटक असतात, ज्यामुळे आपल्या टक्कल पडलेल्या जागेवरती देखील हळूहळू नवीन केस उगवण्यासाठी मदत होते. आणि जर तुमच्या केसांची लांबी अनेक वर्षांपासून एकाच जागेवरती थांबलेली असेल तर आपण या रेमेडीमध्ये मेथी दाण्याचा देखील वापर करणार आहोत. कारण तुम्हाला तर माहीतच असेल की मेथी दाणे हे आपल्या केसांसाठी एखाद्या वरदानासारखं काम करत असतात. बघा, यामुळे आपल्या केसांची गळती तर बंद होतेच, त्यासोबतच जर तुम्हाला कोंड्याची वगैरे समस्या असेल किंवा मग इचिंगची समस्या असेल तर त्या सगळ्या काही समस्या हळूहळू कमी होण्यासाठी मदत होत असते. कारण बघा, मेथी दाण्यामध्ये प्रोटीन आणि सोबतच निकोटिक ऍसिडचं प्रमाण भरपूर असतं. आणि तुम्हाला माहीतच असेल की आपले केस हे कॅरेटीन नावाच्या प्रोटीन पासून बनलेले असतात. आणि हेच प्रोटीन मेथी दाण्यामध्ये भरपूर प्रमाणात असतं. त्यामुळे मी माझ्या प्रत्येक रेमेडीमध्ये मेथी दाण्यांचा वापर करत असते. आणि जर तुम्ही देखील माझ्या सांगितलेल्या पद्धतीने मेथी दाण्यांचा वापर आपल्या केसांवरती करायला सुरुवात केली तर तुमच्या केसांच्या सगळ्या काही समस्या हळूहळू कमी होण्यासाठी मदत होईल. आणि त्यानंतर बघा, सगळ्यात शेवटी साधारणतः 5 ते 6 एवढ्या लवंगांचा वापर देखील आपल्याला या रेमेडीमध्ये करायचा आहे. आता तुम्हाला विचार पडला असेल की लवंगांचा वापर का करायचा. तर लवंगांमध्ये इजोनल नावाचा एक कंपाऊंड असतो, ज्यामुळे जर स्कॅल्पमध्ये इचिंग वगैरे होत असेल किंवा मग तुमचं स्कॅल्प ऑइली वगैरे असेल ना तर या सगळ्या काही समस्या कायमच्या बंद होण्यासाठी मदत होते. ह्या सगळ्या काही गोष्टी अगदी घरगुती आहेत, स्वस्त आहेत, पण याचा आपल्या केसांवरती खूप छान असा इफेक्ट मिळत असतो. त्यानंतर सगळं काही पाणी व्यवस्थित असं मिक्स करा आणि गॅसवरती ठेवा. आता इथं एक गोष्ट लक्षात ठेवायची, गॅसची फ्लेम हाय वगैरे अजिबात करायची नाहीये. तर हे सगळं काही पाणी आपल्याला मीडियम गॅसवरती किंवा मग लो गॅसवरती व्यवस्थित असं बॉईल करायचंय. आणि जर तुम्हाला खूप जास्त घाई वगैरे असेल ना तर तुम्ही एखाद्या टायमिंगला हाय फ्लेमवरती देखील आपलं सगळं काही पाणी बॉईल करून घेऊ शकता. पण लक्षात ठेवा, जेवढ्या लो फ्लेमवरती तुम्ही हे सिरम रेडी कराल तेवढा छान असा रिझल्ट तुम्हाला तुमच्या केसांवरती भेटणार आहे. कारण आपण यामध्ये रोजमेरी, मेथीदाणा आणि सोबतच लवंगांचा वापर केलाय. आणि हे सगळे काही घटक आपल्या केसांच्या वाढीसाठी आणि सोबतच केस गळती कायमची बंद करण्यासाठी हेल्प करत असतात. आणि आपल्या या रेमेडीचा सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे आपण याच्यामध्ये कोणत्याही प्रकारच्या केमिकलचा वगैरे वापर अजिबात केलेला नाहीये. त्यामुळे याचे कोणतेही साईड इफेक्ट आपल्या केसांवरती अजिबात होत नाहीत. तुम्ही अगदी लहान मुलांसाठी देखील या रेमेडीचा वापर अगदी नक्की करू शकता. फक्त एकच गोष्ट लक्षात ठेवायची, 5 वर्षांच्या आतील मुलांसाठी या रेमेडीचा वापर अजिबात करू नका.
आणि तुम्ही इथं पाहू शकता आपलं सगळं काही पाणी बॉईल होण्यासाठी सुरुवात झाली आहे. आणि त्यानंतर मला सतत एकच प्रश्न विचारला जातो, की हे पाणी किंवा मग हे सिरम रेडी होण्यासाठी आपल्याला किती वेळ लागतो? तर व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सगळं काही सांगणार आहे. पण त्या अगोदर एक छोटीशी विनंती आहे. जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्यासोबतच तुम्ही आपला हा व्हिडिओ नक्की कोणत्या गावामधून किंवा मग कोणत्या शहरामधून पाहताय कमेंटमध्ये सांगायला अजिबात विसरू नका. तर बघा आपलं हे संपूर्ण सिरम रेडी होण्यासाठी साधारणतः 10 ते 15 मिनिटांचा टाइम लागतो. आणि सिरम पूर्णपणे रेडी झालंय हे कसं ओळखायचं? तर बघा आपण याच्यामध्ये जो काही मेथीदाणा आणि लवंगा ऍड केलेले आहेत त्या व्यवस्थित असा शिजल्यानंतर आणि सोबतच आपल्या पाण्याचा कलर पूर्णपणे चेंज झाल्यानंतर असं समजायचं की सिरम इथं जवळजवळ 100% रेडी झालेला आहे. आणि हो, बऱ्याच वेळा तुम्ही पाहत असाल, की काही मुलींचे किंवा मग काही स्त्रियांचे केस हे खूप जास्त लांब असतात आणि दाट असतात. तर त्या मुली आणि त्या स्त्रिया त्यांच्या केसांची काळजी देखील तेवढ्याच प्रमाणावरती घेत असतात. आणि तुम्हाला देखील तसेच केस हवे असतील, तर आठवड्यातून किमान 2 तास तरी आपल्या केसांसाठी नक्की द्या. आणि त्यानंतर तुमचे देखील केस अगदी दाट, लांब आणि सोबतच स्मूथ आणि सिल्की होण्यासाठी सुरुवात होईल. बघा, इथं तुम्ही बघू शकता साधारणतः 10 ते 15 मिनिटं झालेली आहेत आणि त्यानंतर आपण गॅसची फ्लेम पूर्णपणे बंद केलेली आहे. गॅसची फ्लेम बंद केल्याच्या नंतर सगळं काही टोनर तुम्ही 5 ते 10 मिनिटांसाठी थंड करून घेऊ शकता किंवा मग गरम असताना देखील गाळून घेऊ शकता. इथं तुम्ही बघू शकता मी गरम असतानाच सगळं काही टोनर गाळून घेतलेलं आहे. पण मी जेव्हा पण याला केसांवरती अप्लाय करणार तेव्हा अगोदर पूर्णपणे थंड करणार आणि त्यानंतरच केसांवरती अप्लाय करायला सुरुवात करणार. कारण जेव्हा गरम गोष्टींचा वापर आपण आपल्या केसांवरती करत असतो तेव्हा केस आणखी जास्त प्रमाणावरती ड्राय होतात, फ्रिझी होतात आणि त्यासोबतच आपल्याला स्प्लिट एंडची वगैरे समस्या देखील जाणवायला लागते. त्यामुळे मी सांगितलेल्या पद्धतीने तुम्हाला हे सिरम किंवा मग टोनर पूर्णपणे थंड करायचे आणि त्यानंतरच केसांवरती अप्लाय करायचे. आता तुम्ही इथं बघू शकता आपलं जे काही टोनर आहे ते अगदी 100% रेडी झालेलं आहे. आणि तुम्ही हे असं देखील तुमच्या केसांवरती नक्कीच अप्लाय करू शकता. पण जर तुम्हाला ड्राय हेअरची आणि फ्रिझी हेअरची समस्या खूप जास्त प्रमाणावरती जाणवत असेल, तर साधारणतः 1 चमचा एवढं कोकोनट ऑइल देखील तुम्हाला याच्यामध्ये ॲड करायचं आहे. आणि तुम्हाला तर माहीतच असेल, की जर सातत्याने आपण कोकोनट ऑइल म्हणजेच खोबरेल तेलाचा वापर आपल्या केसांवरती केला, तर तुमची पांढऱ्या केसांची समस्या देखील हळू कमी होते आणि त्यासोबतच केस अगदी शायनी आणि स्मूथ दिसायला देखील मदत होते. बघा, इथे मी साधारणतः अर्धा चमचा एवढं खोबरेल तेल याच्यामध्ये टाकलेलं आहे आणि त्यानंतर आपलं सगळं काही टोनर व्यवस्थित असं मिक्स करून घ्या. आणि मिक्स झाल्याच्या नंतर हेच टोनर आपल्याला आपल्या केसांवरती अप्लाय करायचे. आता पुढे मी तुम्हाला अप्लाय करण्याची योग्य पद्धत देखील सांगणार आहे आणि त्यासोबतच हे टोनर आठवड्यामधून किती वेळा वापरायचं आणि त्यानंतर कशा प्रकारे हेअर वॉश करायचा हे देखील मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्या अगोदर सांगते, हे टोनर तुम्ही अगदी 8 दिवसांसाठी फ्रीजमध्ये स्टोअर देखील नक्कीच करू शकता. फक्त एखाद्या काचेच्या जारमध्ये आणि एअरटाईट कंटेनरमध्येच तुम्हाला हे स्टोअर करायचं आहे. आणि त्यानंतर जेव्हा पण तुम्हाला टोनर केसांवरती अप्लाय करायचे तेव्हा फ्रीजमधून बाहेर काढायचं, त्याला रूम टेम्परेचरवरती येऊ द्यायचं आणि त्यानंतरच केसांवरती अप्लाय करायला सुरुवात करायची. बघा, अप्लाय करताना तुम्ही एखाद्या स्प्रे बॉटलच्या साहाय्याने सगळं काही टोनर केसांवरती अप्लाय करू शकता. आणि जर का तुमच्याकडे स्प्रे बॉटल नसेल तर मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक देते, तुम्ही तिथून देखील परचेस करू शकता. किंवा मग एखाद्या कॉटन बॉलच्या साहाय्याने देखील हे सगळं काही टोनर तुम्ही तुमच्या केसांवरती नक्कीच अप्लाय करू शकता. बघा, अप्लाय केल्याच्या नंतर कमीत कमी 2 तासांसाठी हे टोनर तुम्हाला तुमच्या केसांवरती तसंच ठेवायचं आहे किंवा मग तुम्ही रात्री लावून सकाळी हेअर वॉश केला तरी देखील चालेल. आणि बघा, हेअर वॉश करताना देखील जास्त गरम पाण्याचा वगैरे वापर अजिबात करू नका. तर तुम्हाला अगदी कोमट पाण्याने किंवा मग थंड पाण्यानेच हेअर वॉश करायचं आहे. आणि सोबतच डायरेक्टली शॅम्पू केसांवरती अजिबात अप्लाय करू नका. तर शॅम्पू पहिल्यांदा थोड्याशा पाण्यामध्ये डायल्यूट करा आणि त्यानंतरच केसांवरती अप्लाय करा. बघा, जर तुम्ही मी सांगितलेल्या सगळ्या काही टिप्स फॉलो केल्या तर अगदी 1 ते 2 महिन्यांमध्येच तुमच्या केसांच्या सगळ्या काही समस्या हळूहळू कमी होतील आणि केस वाढायला देखील मदत होईल. चला तर मग नक्की ट्राय करून बघा आणि जे काही रिझल्ट भेटतील ते माझ्यासोबत कमेंटमध्ये शेअर करायला अजिबात विसरू नका. या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूया. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन अशा नैसर्गिक रेमेडी सोबत. बाय बाय.